नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एज्युकेशन चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण MPSC कंबाईन ग्रुप बी या परीक्षेचा अभ्यासक्रम बघणार आहोत. सुरुवातीला आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम बघू. नंतर मी मेन्सच्या याच्यावरती 3 पोस्टसाठी वेगवेगळे व्हिडिओ तयार केले. PSI STA आणि ASO असे 3 याला मेन्सला वेगवेगळ्या जो पेपर क्रमांक 2 असतो याच्यावरती मी नवीन व्हिडिओ समोर येईलच. उद्या तुम्हाला तो मिळून जाईल, तो तुम्ही बघा. आता आपण बघत आहोत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब पूर्व परीक्षा अभ्यासक्रम. सुरुवातीला परीक्षेचे टप्पे आपण लक्षात घेऊयात की ही परीक्षा 2 टप्प्यामध्ये होत असते. एक संयुक्त पूर्व परीक्षा आणि दुसरी मुख्य परीक्षा, असे 2 टप्पे असतात. पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असते. पूर्व परीक्षेमध्ये एकच प्रश्नपत्रिका असते तिन्ही पोस्टसाठी, म्हणजे PSI किंवा ASO किंवा STA या तिन्हीसाठी एकच असते प्रश्नपत्रिका. प्रश्नसंख्या असते 100, एकूण गुण असतात 100. दर्जा आहे पदवी लेवलचा. मराठी किंवा इंग्लिश असे त्याचं माध्यम असतं. परीक्षेचा कालावधी 1 तास असतो. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असं त्या परीक्षेचं स्वरूप असतं. म्हणजेच काय, तर आपल्याला प्रश्न असतात MCQ टाईप. MCQ ओके. हे तर झालं आपलं परीक्षेचे कशी असते प्रश्नपत्रिका त्याबद्दलची माहिती. आता आपण ॲक्च्युअल अभ्यासक्रम काय आहे याच्यावरती थोडं लक्ष देऊयात. सात विषयावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यातल्या सुरुवातीला बघूयात आपण चालू घडामोडी. जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी. नवीन काय चालू आहे आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये काय चालू आहे महत्त्वाचं आपल्याला माहिती पाहिजे. राजकीय, आर्थिक किंवा वैज्ञानिक नवीन गव्हर्नमेंटच्या योजना, स्कीम काय आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. दारिद्र्य निर्मूलनासाठी कुठे स्कीम आली आहे का, बेरोजगारीसाठी कोणती नाही आली आहे का, मुद्रा योजना चालू आहे, मुद्रा योजनेचं काय आहे, ह्या योजना आपल्याला माहिती पाहिजे. राज्य सरकारच्या म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या सुद्धा आपल्याला पाहिजे. भारतामध्ये जिथं भारतातील घडामोडी येतात आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा संदर्भ असतो ते आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. महाराष्ट्राचा संदर्भ जर आला तर ती न्यूज तुम्ही व्यवस्थित अभ्यासली पाहिजे. किंवा त्यांचे व्यक्ती असतात, त्यांचे पुरस्कार वगैरे असतात, भारतरत्न कोणाला मिळतात, नोबेल मिळतात, पद्म पुरस्कार मिळतात. हे जे पुरस्कार वगैरे असतात ना, हे पण आपण व्यवस्थित अभ्यासले पाहिजे. ते सर्व चालू घडामोडींमध्ये विचारले जातात. चालू घडामोडी हा सिलेबस मुख्य परीक्षेला सुद्धा आहे, त्यामुळे ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासून तुम्ही ते लक्षात राहील असे त्याच्या ट्रिकसुद्धा बनवू शकता. नंतरचा सब्जेक्ट आहे आपला नागरी शास्त्र. नागरी शास्त्र यामध्ये जर तुम्ही कोळंबी सरांचं बुक व्यवस्थित केलं तर हा सब्जेक्ट असा आहे की तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये 10 प्रश्न येतात ना, तर 10 पैकी 10 मार्क्स मिळून देणारा सब्जेक्ट आहे. आता कोणताही MPSCचा मुलगा करणारा, म्हणजे MPSC करणारा जो मुलगा आहे त्याला विचारायचं, त्याचा सगळ्यात स्ट्रॉंग सब्जेक्ट असतो पॉलिटी. आणि ते पॉलिटीमध्ये प्रश्न तुमचा जाता कामा नाही. जो इतरांचा जातो ना तो तुमचा गेला तर चालतं, पण जे इतरांचं परफेक्ट असतं ते तुमचं सुद्धा परफेक्ट असलं पाहिजे, किंवा तुम्ही एक पाऊल दुसऱ्यांच्या समोर असता. बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपण काय अभ्यासायचं, तर भारताच्या घटनेचे प्राथमिक अभ्यास, म्हणजे आपली संविधान सभा निर्माण झाल्यापासून ते आजपर्यंत, म्हणजे संविधान सभा निर्माण झाली त्यातल्या त्या प्रवर समिती वगैरे कोणाकडे होती, ते सगळं मसुदा समिती आपल्या BR आंबेडकर साहेब यांच्याकडे होती, हे आपण अभ्यासलं पाहिजे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना, पहिली निवडणूकच झाली. त्यानंतर प्रस्तावना झाल्यावर DPSP काय आहे, फंडामेंटल राईट्स काय आहेत, आपले मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य
राज्याचे मार्गदर्शक तत्व 1 ते 51 कलम तुम्हाला पाठ म्हणजे पाठ लागतं. त्याच्यामध्ये कोणताही आर्टिकल ते विचारू शकतात. डायरेक्ट आर्टिकल विचारतात ते 1 ते 51ला. ओके. समोर जर बघायचं म्हटलं तर तुम्ही पार्लमेंट, तुम्ही समोर पार्लमेंट हे केले पाहिजे. म्हणजे संविधान सभा जशी निर्माण झाली त्यांना कायदे करण्याचे अधिकार होते. म्हणजे कायदे करण्याचे अधिकार म्हणजे कायदे मंडळ निर्माण झालं. तसं आपल्या सध्या तर कायदे मंडळ आहे. म्हणजे भारत सरकार, महाराष्ट्र सरकार म्हणजे राज्य सरकार आणि न्याय व्यवस्था हे सर्व तुम्ही अभ्यासलं पाहिजे. लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, विधानमंडळ, त्यानंतर राष्ट्रपती, राज्यपाल असे तुम्ही टॅली करून राज्यपाल राष्ट्रपती असला ना लगेच राज्यपाल बघायचं. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला बघायचं टॅली करायचं त्यामध्ये काय फरक आहे, राज्यपाल कशासाठी असतो, राष्ट्रपती काय असतो, त्यांचे काय बदल काय आहेत, क्षमादानाचा अधिकार कोणाला आहे, कोणत्या आर्टिकलमध्ये येतो हे सुद्धा तुम्ही अभ्यासलं पाहिजे. महान्यायवादी, महाधिवक्ता, तसं संसद झाली की लगेच राज्य विधिमंडळ, सुप्रीम कोर्ट झाली की लगेच हायकोर्ट वाचायचं. म्हणजे असे तुम्ही जेव्हा टॅली करून वाचाल तेव्हा ते तुमच्या लक्षात राहील. राज्य व्यवस्थापन. त्यानंतर आहे ग्राम व्यवस्थापन. म्हणजे आपण त्याला म्हणतोय काय तर पंचायत राज. पंचायत राज तुम्ही पंचायत राज व्यवस्थेत अभ्यासलं पाहिजे. पंचायत राज म्हणजे काय, 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती खूप महत्त्वाची आहे. त्यामध्ये तुम्हाला ABC असे ते जे आर्टिकल आहेत ना ते विचारू शकतात, ते तुम्ही बघितलं पाहिजे. सरपंच राजीनामा कोणाला देतो, ग्रामसेवक राजीनामा कोणाला देतो, ग्रामसेवकचं काय काम आहे, तलाठ्याचं काय काम आहे, हे म्हणजे जे काही तुम्हाला पंचायत राजमध्ये येतं ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासलं पाहिजे. कोळंबे सरांचं बुक सफिशियंट आहे, ते तुम्ही ते वाचा. आणि जर तुम्ही ASOसाठी तयारी करत असाल, त्यासाठी ASO असिस्टंट सेक्शनल ऑफिसरसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर मुख्य परीक्षेला 50 ते 55 प्रश्न हे पॉलिटिवरती असतात. यामध्ये तुम्ही लक्षपूर्वक अभ्यास केला पाहिजे, नोट्स काढल्या पाहिजेत. आणि कोळंबे सरांच्या बुकबरोबर तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं बुक्स तुम्ही रेफर करा. लक्ष्मीकांत सरांचं सुरुवातीपासून तुम्ही कोळंबे सरांचं नाही वाचलं, फक्त लक्ष्मीकांत सरांचं वाचलं तरी पण चालेल, काय हरकत नाही. व्यवस्थित अभ्यास करायचा. नंतरचा समोरचा सब्जेक्ट आहे आपला इतिहास. इतिहास हा सब्जेक्ट असा आहे की तो तुम्ही जेवढं त्याला इनपुट देता तेवढं आउटपुट मिळत नसतं. त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त लोड घ्यायचं नाही. आधुनिक भारताचा इतिहास असा दिलेला आहे. भारताचा इतिहास आपला फक्त आणि फक्त प्रिलिमसाठी आहे हे इथं लक्ष घेतलं पाहिजे. 8 ते 10 प्रश्न ते विचारले जातात भारताच्या इतिहासावरती. त्यामध्ये तुम्ही जर एक कोणतेही बेसिक बुक घ्या, समाधान महाजन सरांचं किंवा कोळंबे सरांचं बुक घ्या. त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला, नोट्स वगैरे काढायच्या भानगडीत पडू नका. कारण आपल्याला फक्त प्रिलिम्समध्ये आपल्याला स्कोर करायचं नाही, तर फक्त प्रिलिम पास करायची. त्यामुळं 10पैकी तुम्हाला 7 ते 8 जरी क्वेश्चन त्याच्यामध्ये तुम्हाला सुटले तरी खूप आहेत. इतरांना तर ते पण मिळत नाही. 2 किंवा 3 जरी मिळाली तरी मुलं खुश असतं. तर तुम्हाला 7 ते 8 मिळाली पाहिजे असं तुम्ही अभ्यासायचं. ओके. मग म्हणसाल सर इतिहासामध्ये तर काही शाश्वती नाही आहे, पण जो महाराष्ट्राचा इतिहास जो इथे दिलेला आहे आपल्याला, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, प्रिलिममध्ये 3 ते 4 क्वेश्चन महाराष्ट्राच्या इतिहासावरती असतात. त्यामुळे समाजसुधारकावरती 1 प्रश्न फिक्स असतो. तुम्ही समाजसुधारक केलेच पाहिजे. 2 प्रश्न ते येतात. भारताच्या इतिहासामधून 2 प्रश्न आणि महाराष्ट्राच्या इतिहासातून 1 प्रश्न, म्हणजे 3 प्रश्न तुमचे फिक्स होतात फक्त समाजसुधारक जर केले तर. महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला मेन्समध्ये आहे आणि मेन्समध्ये सर्व महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्यामुळे तुम्ही कटारे सरांचं किंवा गाठरा सरांचं बुक्स व्यवस्थित अभ्यासा, त्याच्या नोट्स काढा. त्या तुम्हाला मेन्सच्या वेळेस कामा येतील. आणि मेन्समध्ये प्रिलिम झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये मेन्स होत असते. त्यामुळे मेन्सला आपल्याकडं कमी वेळ असतो. त्याच्यामध्येच जर तुम्ही पेज करत असाल, तुम्हाला कायदे वाचायचे, मराठी व्याकरण वाचायचं आहे, इंग्लिश ग्रामर वाचायचं आहे, तुम्ही काय काय करणार आहात 3 महिन्यात. त्यामुळे तुम्ही हा अभ्यास सध्या करा. परीक्षा लांबली ना तर तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळाली आहे की तुम्ही प्रिलिमसोबत मेन्सचा अभ्यास करा. तुम्ही इतिहास व्यवस्थित करा. इतिहासात तुम्हाला मेन्समध्ये मार्क्स आलेच पाहिजे, तेव्हा तुमची पोस्ट डिसाईड करणारा सब्जेक्ट आहे तो.
नंतरचा सब्जेक्ट आहे आपला भूगोल. भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोलाचा विशेष अभ्यासासह असं दिलेला आहे. पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योग हे इथे विचारले जातात. तुम्हाला काय करायचं आहे तर महाराष्ट्राचा इतिहास करायचा, महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे. महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रिलिम्समध्ये 12 ते 13 प्रश्न असतात आणि फक्त भारताच्या इतिहासावरती आणि जगाच्या इतिहासावरती 2 ते 3 प्रश्न, दोन्ही मिळून 2 ते 3 प्रश्न असतात. त्यावेळेसाठी तुम्ही इतका नका डोकलो. भारताचा इतिहास तुम्हाला वाचायचा ना तर 10वीचं स्टेट बोर्ड वाचा. दहावीचा स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला भारताचा भूगोल पूर्ण मिळून जातो. ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. आणि आपण लवकरच एक भूगोलची सिरीज घेऊन येत आहात. पुढच्या 1 महिन्यापासून आपण भूगोलची सिरीज करत आहात आणि जास्तीत जास्त 10 ते 15 दिवसामध्ये तुमचा पूर्ण भूगोल संपेल. आणि मी शाश्वती देतो की तुम्हाला 15 पैकी 14 मार्क्स मिळवणं हे फक्त मी लेक्चरमधून मिळवून देईल तुम्हाला. ओके, फक्त लेक्चर करा आणि मी जेवढं सांगेल तेवढं तुम्ही ऐकलत ना की बस सफिशियंट आहे. त्यासाठी तुम्ही दीपस्तंभाचं बुक्स, महाराष्ट्राचा भूगोल म्हणून एक पुस्तक येतं दीपस्तंभ पब्लिकेशनचं, ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. आपण त्यातूनच शिकणार आहोत, त्यामुळे तुम्ही ते वाचायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही. आणि मॅप बेस्ड प्रॅक्टिस करा. कोणता जिल्हा कुठे आहे, कोणता तालुका कुठे आहे. आता बघा मागच्या याच 2020ची जी राज्यसेवा झाली 21ला, त्याच्यामध्ये विचारलेले काय तर नंदुरबारमधले तालुक्यांचा क्रम विचारला आहे. त्यामुळे तुम्ही तालुके तसं तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की हा जिल्हा कुठे आहे ना इथे, मग त्यामध्ये तालुके या क्रमाने आहेत, हे इथे आहेत, घाट कसे आहेत. पूर्ण मॅप बेस्ड जर तुम्ही भूगोल अभ्यासाल ना तर जिंदगीत सुद्धा विसरणार नाही. समोरचा सब्जेक्ट आहे भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न 2 ते 3 मार्क्स मिळवून देणार असेल टॉपिक आहे, तर तुम्ही अभ्यासा. भीती वाटण्यासारखं काहीच नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्सची भीती वाटत असते, पण इकॉनॉमिक्सची भीती वाटून चालणार नाही. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न याचे ठराविक टॉपिक असतात. मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजीसुद्धा देईल. त्यामध्ये इकॉनॉमिक्सच्या स्ट्रॅटेजीमध्ये मी तुम्हाला कसे मार्क्स मिळवायचे, 15 पैकी 15 मार्क्स कसे मिळवायचे पूर्व परीक्षेमध्ये, याच्यासाठी मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी बनवून देईल. ते तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. त्यामध्ये व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केलास, त्या अभ्यासात भारतीय अर्थव्यवस्था हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या मुलांना म्हणजे ते STA साठी तयारी करतायत, ते STA साठी जेव्हा तयारी करता तुम्ही, तेव्हा मेन्समध्ये 50 ते 55 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. म्हणजे किती? 110 मार्क्स जवळपास. 110 मार्क्ससाठी भारतीय अर्थव्यवस्था आहे. ते जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासलं ना तर तुमची पोस्ट जाणारच नाही. तुम्हाला STA होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, तुमचं जर अर्थव्यवस्था पक्का असेल. आणि काही नाही, त्याच्यामध्ये ठराविक टॉपिक आहेत तेवढेच करा. भापट पसारा खूप आहे ते वाचत बसू नका. कोळंबे सरांचा बुक घ्या किंवा देसले सरांचा बुक घ्या, त्याच्यामध्ये जे महत्त्वाचा डाटा आहे ना तेवढंच तुम्ही अभ्यासा. ओके, समोरचा सब्जेक्ट आहे सामान्य विज्ञान, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी, हायजीन. याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की सामान्य विज्ञान हा फक्त प्रिलिमसाठी आहे. याच्या नोट्स काढायच्या भानगडीत पडू नका. ह्यामध्ये फक्त तुम्ही स्टेट बोर्ड यूज करा किंवा कोलते सरांचं किंवा बस्के सरांचं बुक घ्या, कोणतंही बुक घ्या किंवा स्टेट बोर्ड जर केले तर खूपच चांगले. यामध्ये फिजिक्समध्ये 4 ते 5 चॅप्टर आहेत, त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, त्याच्यावरती 3च चॅप्टर्स आहेत, त्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात, ते तुम्ही अभ्यासा. प्राणीशास्त्र, प्राण्यांचे वर्गीकरण आणि वनस्पतीचे वर्गीकरण हमखास दरवर्षी 2 प्रश्न असतात, 1 किंवा 2 प्रश्न. म्हणजे प्राणीशास्त्रावरती एक आणि वनस्पतीशास्त्रावरती एक जर प्रश्न आपण पकडला तर तो फक्त वर्गीकरणावरती असतो. 2 प्रश्न वर्गीकरणावरती दोन्हीच्या. इथे आपण लक्ष दिलं पाहिजे.
त्या दृष्टीने आपण 2 चॅप्टर ते त्याचे वाचले पाहिजे, 2-2 तरी. आणि हायजीन याच्यामध्ये व्हिटॅमिन, रोग, विषाणूपासून होणारे रोग, जीवाणूपासून होणारे रोग, कुठले जसे आता सध्या कोरोनाचा सगळ्यांना घरात बसावं लागलं असा हा कोरोना आहे, बरोबर. या कोरोनाच्या काळामध्ये आपलं आरोग्य कसं सांभाळायचं यासाठी तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला ना, तर तुम्ही जनरल लाईफमध्ये म्हणजे कोणत्या व्हिटॅमिनमुळे आपल्याला कोरोनापासून हे होतं, किंवा जे कोविड सेंटरला गेल्यानंतर जे व्हिटॅमिनचे गोळे आपल्याला खायला देतात, ते तुम्ही इथे अभ्यास ना. म्हणजे कसं की तुम्हाला कोविडपासून दूर ठेवण्यासाठी जे टॅबलेट डॉक्टर लोक प्रोव्हाइड करतात, त्याच्यामध्ये कोणते व्हिटॅमिन असतात, तुम्हाला अंडी खायला सांगतात, त्यामध्ये व्हिटॅमिन D3 असतं, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या देतात. तुम्ही व्हिटॅमिन अभ्यासा, विषाणू काय असतो ते अभ्यासा, म्हणजे व्हायरस काय आहे ते अभ्यास करा. तुम्हाला करंट बरोबरच म्हणजे तुमचं सामान्य विज्ञान म्हणजे तुम्ही MPSCची तयारी फक्त वेगळी न करता दैनंदिन जीवनात तुम्ही करू शकता, हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. नंतरचा सब्जेक्ट आहे बुद्धिमापन चाचणी, रिझनिंग. रिझनिंग हा असा सब्जेक्ट आहे की यामध्ये 10 पैकी तुम्हाला 8 प्रश्न आले पाहिजे म्हणजे काय, तर याच्यामध्ये सरळ दिलेलं आहे, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. म्हणजे काय, तर जर तुमची प्रॅक्टिस असेल तर अभ्यास काहीच नाही लागत त्याच्यासाठी. रिझनिंग काय असतं की तुमची मेंटल ॲबिलिटी म्हणजे काय आहे ना हे तपासतात. फक्त तुम्ही पहिलीपासून आत्तापर्यंत शिकलात, जे काही बघितलं, जे काही अनुभवलं, ते पूर्ण तुम्हाला इथे उतरवायचं आहे. आणि वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही, पूर्ण तुमच्या डोक्यात असतं. रिझनिंग म्हटलं ना की त्याची लॉजिक लागत राहतात आणि सोप्या ट्रिक असतात. त्या ट्रिक्स तुम्ही बघा की कसे प्रश्न विचारतात, आणि हे कोण सांगेल तुम्हाला, तर MPSCचे मागच्या वर्षीचे PYQ, मागच्या वर्षी जे तुम्ही जर पेपर काढले त्याच्यामध्ये बघितलं रिझनिंगवरती काय काय विचारले, कोणत्या टाईपमध्ये विचारले, तर बस सफिशियंट आहे. त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि पेपरमध्ये 10 पैकी 10 प्रश्न फोडून या, अशी तुम्हाला गॅरंटी देतो. मात्र अंकगणित यामध्ये सब्जेक्ट असा आहे, अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी. हे बघितलं आपण ना 5वीच्या विद्यार्थ्यांना येतील असं आपल्याला वाटतं, पण यामध्ये इथे लक्षात घेतलं पाहिजे की हे तुम्हाला आले पाहिजे या दृष्टीने नाही, तुमचा वेळ खाल्ला पाहिजे या दृष्टीने ते पेपर सेट केलेले असतात. त्यामुळे याच्यावरती 4 ते 5 क्वेश्चन जेव्हा येतात ना, तर त्याच्यापैकी तुम्हाला 2 ते 3 सोडवायचा प्रयत्न करा. पूर्ण सोडायच्या भानगडीत पडू नका, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला जे कॅल्क्युलेशन असतं ते खूप लेंदी केलेलं असतं आणि त्यामध्ये तुमचा वेळ जातो. तुम्हाला गणित येतं, पण त्याच्यामध्ये तुमचा टाईम खायचा, हे त्यामागे उद्देश असतो. आणि ही जी आपली कंबाईनची प्रिलिम आहे ना, ते ही तुमची नॉलेजची टेस्ट नाही आहे, तुमच्या टाईम मॅनेजमेंटची आहे. तुम्ही एका तासामध्ये काय करताय याला महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला कोणते प्रश्न सोडवायचे, कोणते नाही सोडवायचे, एलिमिनेशन मेथड कशी यूज करायची आहे याची तुम्हाला जेव्हा पूर्ण तयारी होईल तुमची, त्याची पूर्ण अभ्यास होईल की हा प्रश्न आपण नाही सोडवला पाहिजे. पेपरमध्ये गेल्यानंतर सुरुवातीचे 2 ते 3 मिनटं तुम्ही फक्त पेपर बघा, एकही प्रश्न सोडू नका. 3 मिनटामध्ये तुम्ही ॲनालिसिस करा की आपल्याला आपले स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहेत. म्हणजे माझं बघितलं तर पॉलिटी, जिओग्राफी वगैरे हे आहेत ना, तर आपण पकडा. हे तुमचे पॉलिटी, जिओग्राफी हे आहेत, तर ते सुरुवातीला सोडवा. सायन्स कच्चा आहे, हिस्ट्री कच्ची आहे, तर हे तुम्ही सुरुवातीला जर सोडवायला घेतले प्रश्न, तर तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि त्याचा पूर्ण पेपरवरती इम्पॅक्ट पडतो. त्यामुळे तुमचे जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते तुम्ही सोडवायला घ्या, सुरुवातीला ते सोडवायला घ्या. गणितामध्ये कमी वेळ घाला. रिझनिंग प्रॅक्टिसने येतं, प्रॅक्टिस करा. वारंवार तीच टेक्निक असते, त्याच ट्रिक्स असतात, तेच लॉजिक असतं. बस ते लॉजिक तुम्ही शोधा. 5 ते 6 लॉजिक आहे की त्याच्यावरती वारंवार प्रश्न MPSC विचारत आहे. ओके, व्यवस्थित अभ्यास करा आणि पेपर ढकलल्यामुळे ही तुम्हाला एक संधी मिळाली आहे. या प्रिलिम बरोबर तुम्ही मेन्सचं सुद्धा तयारी करा. पेपर 1, मेन्सचा पेपर 1 आणि पूर्वपरीक्षा यामध्ये
जवळपास सब्जेक्ट सारखे आहेत आणि जो भूगोल सब्जेक्ट आहे तो तर कॉमनच आहे. तो तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासा, पॉलिटी अभ्यासा. हं? जे काही कॉमन सब्जेक्ट आहेत ना ते व्यवस्थित करून ठेवा. बस सफिशियंट आहे, बाकी काही नाही. हं? आणि भेटलाच टाईम तुम्हाला तर मराठी इंग्लिश तुम्ही ओकॅबलरी करणं सुरू करा. ओके, धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल नक्की वाजवा की जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी कळेल. आणि याच्या समोरचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत मेन्सच्या ह्याच्यावरती. ज्यांना फक्त PSI करायचं आहे त्यांच्यासाठी काय कोणते कोणते कायदे आहेत, कसे अभ्यासायचे, हे पूर्ण डिटेल्समध्ये मी घेऊन येत आहे. त्याच्यानंतर STIसाठी काय आहे, STIसाठी तुम्हाला इकॉनॉमिक्स काय काय अभ्यासायचं आहे त्याची पूर्ण स्ट्रॅटेजी, तुम्ही प्रिलिम बरोबर तुम्ही मेन्सची कशी तयारी करसाल, कशा नोट्स काढायच्या, हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ASOसाठी पॉलिटी कशी अभ्यासायची त्याचं सुद्धा स्ट्रॅटेजी लेक्चर मी घेऊन येणार आहे. ओके, धन्यवाद.